नमस्कार. मी एकनाथ सखाराम बारगुडे, विचारांची श्रीमंती या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करतो. आजपर्यंत आपण जो मला उदंड प्रतिसाद दिलात याबद्दल आपणा सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आजच्या माझ्या विषयाला सुरुवात करतो. भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीला अनेक क्रांतिकारकांचे प्रयत्न कारणीभूत ठरले होते. अक्षरशः हजारो क्रांतिकारकांनी त्यासाठी देहदंड सोसला. अनेक जण हुतात्मा झाले, अनेकांनी संघर्ष केला. अक्षरशः लाखो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांच्या आहुत्या स्वातंत्र्याच्या बलवेदीवर हसत हसत अर्पण केल्या. कित्येक जणांनी तुरुंगातील नरक यातना भोगल्या. या तुरुंगातील नरक यातनांनी जेरीस येऊन अनेक जणांना तुरुंगातच मरण पत्करावं लागलं. कित्येक जणांना वेड लागलं. आणि हे सर्व माहीत असूनही देशाच्या प्रत्येक थरातून, समाजाच्या प्रत्येक थरातून, घरातून असंख्य क्रांतिकारक तयार झाले, उभे राहिले आणि संघर्ष करत राहिले. सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, त्या ज्वालामधून उठतील भावी क्रांतीचे नेते. असंख्य सशस्त्र क्रांतिकारकांनी भारतातील ब्रिटिश सत्तेला हादरे दिलेच, पण अनेकांनी ब्रिटिश पार्लमेंटला सुद्धा हादरे देण्याचं काम केलं. यासाठी कित्येक जणांना आपल्या देशातून परागंदा व्हावं लागलं. अनेक क्रांतिकारकांनी विदेशात राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी नेटानं प्रयत्न केले. पण दुर्दैव भारत मातेचं, यातील असंख्य अज्ञात राहिले, अनामिक राहिले. सुदैवाने ज्या काही क्रांतिकारकांची माहिती आपल्याला आहे, ही माहिती भावी पिढीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपल्या भारत मातेचा, आपल्या देशाचा हा जो जाज्वल्य, तेजस्वी, तपस्वी इतिहास, हा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचवणे याच प्रामाणिक हेतूने आजचा मी प्रयत्न करत आहे. The rascal has escaped. अनावर झालेल्या संतापाने मुठी आवळतच मदनलालजी म्हणाले, अरे कोण रास्कल? काय झालंय ते नीट सांगशील का मला? मदनलालजींनी त्यांना सगळा वृत्तांत सांगितला. त्यांची तब्येत कशाने बिघडली आहे ते मग सावरकरांच्या लक्षात आले. कर्झन वायलीला मारता आले नाही म्हणून त्यांना नैराश्याने ग्रासले होते. ते नैराश्य त्यांच्या मनातून काढून टाकणे आवश्यक होते. त्यामुळे सावरकरांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. सावरकरांच्या त्या शब्दांनी मनावर आलेले मळभ दूर झाले, तरी रुखरुख मात्र राहिली होतीच. त्याच अस्वस्थतेत काही दिवस गेले आणि जून महिन्याच्या शेवटी वर्तमानपत्रातल्या एका जाहिरातीने मदनलालजींचं लक्ष वेधून घेतले. जाहिरात होती नॅशनल इंडियन असोसिएशनच्या वार्षिक समारंभाची. 1 जुलै 1909 हा समारंभ इम्पिरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हॉलमध्ये होणार होता. कर्झन वायली त्या संस्थेचा कोषाध्यक्ष. तो त्यावेळी निश्चितच उपस्थित राहणारच होता. हाच मुहूर्त साधायचा मदनलालजींनी मनोमनी ठरवले. निश्चय होताच मन एका वेगळ्या आनंदात विहार करू लागले. 4-6 दिवस आधी त्यांनी सावरकरांना आपल्या निश्चयाची कल्पना करून दिली. सावरकरांनी काही मोलाच्या सूचनाही केल्या. 1-2 दिवसातच त्यांनी या कार्यक्रमाचा तपशील देखील मिळवला आणि त्यानुसार 29 तारखेला सगळी योजना आखली गेली. सावरकरांना दाखवली गेली.
मग त्यांनीही निकटच्या एका दोघांना काही सूचना केल्या. ज्ञानचंद वर्मा यांना त्या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित राहायला सांगितले. योजना तयार झाली. दुसऱ्या दिवशी मदनलालजी सावरकरांना पुन्हा भेटायला गेले. निरंजन पाल यांच्या घरी त्यांची भेट झाली. त्यावेळी त्यांनी वायलीच्या वधानंतर काय वक्तव्य करायचे हे सांगितले. निरंजन पालांनी ते टंकलेखित केले. त्यांच्याजवळ त्याची प्रत देताना सावरकर म्हणाले, हे बघ, हे वक्तव्य आता पाठच करून टाक, म्हणजे आयत्या वेळेला काही गडबड होणार नाही. सावरकरांनी एक भरलेले बेल्जियम ऑटोमॅटिक पिस्तूल मदनलाल यांना दिले. गुरुवार 1 जुलै 1909 मदनलालजींच्या संकल्पपूर्तीचा दिवस. आज त्यांचे मन केवळ एकाच विचाराने व्यापून गेले होते. त्याच विचारात त्यांनी दुपारचं जेवण आणि मधल्या वेळचा उपाहार लवकरच घेतला. दुपारी 2 वाजताच आपले भरलेले रिव्हॉल्वर घेऊन ते घराबाहेर पडले. जाताना विचार आला मनात, आपण नुसते पिस्तुलावर किंवा नुसते रिव्हॉल्वरवर अवलंबून राहणं एखाद्या वेळेस धोक्याचे ठरेल. म्हणून त्यांनी एक 12 इंची कट्यार देखील खरेदी केली. चामड्याच्या पिशवीत ती नीट ठेवून कोटाच्या खिशात ठेवली. मग ते मोर्ले यांच्याकडे गेले, कारण तेथेच त्यांनी लक्ष भेदाचे शिक्षण घेतले होते. तेथेच ते सरावही करीत होते. आज ते शेवटचा सराव करणार होते. नेहमीप्रमाणे त्यांनी 12 गोळ्या झाडल्या. आता त्यांचा नेम इतका अचूक झालेला होता की 12 पैकी 11 गोळ्या लक्ष्याच्या फलकावर लागल्या आणि त्यातल्या 7-8 गोळ्या तर मध्यभागी असणाऱ्या छोट्याशा वर्तुळात लागल्या होत्या. या सगळ्या गोळ्या त्यांनी 18 फुटावरून मारल्या होत्या. या सगळ्या गोष्टी होईपर्यंत संध्याकाळ होत आली. आता घरी जाऊन त्यांना कार्यक्रमासाठी निघायचे होते. त्यांचे मन शांत होते. त्यांनी मोर्ले यांचा हसत हसतच निरोप घेतला. निरोप घेता घेता ते त्यांना गमतीने म्हणालेही, आता नेमबाजीसाठी नेहमी येण्याची गरज वाटत नाही. आता मधून मधून आलो तर तुम्ही माझ्याकडून कमी फी घेतली पाहिजे. काय, बरोबर ना? जरूर. तुमच्याकडून आम्ही 6 पेन्स ऐवजी 4 पेन्स इतकीच फी घेत जाऊ. थँक्स. मोर्लेजी, एक काम आहे, कृपा करून द्याल का? बोला. अवश्य करू. प्लीज माझं रिव्हॉल्वर साफ करून द्याल का? रात्रीच्या कामात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी ते खबरदारी घेत होते. रिव्हॉल्वर साफ करून मिळताच ते घरी निघून गेले. यावेळी संध्याकाळचे 7 वाजत आलेले होते. घरी येताच त्यांनी समारंभाला जाण्यासाठी कपडे बदलले. काळा सूट परिधान केला. आपले 6 बारी रिव्हॉल्वर भरून ते कोटाच्या उजव्या खिशात टाकले. इतरही 2 पिस्तुले भरून ती कोटाच्या डाव्या खिशात टाकली. नुकतीच विकत घेतलेली कट्यार आतल्या खिशात ठेवली. मग त्यांना सावरकरांनी दिलेल्या निवेदनाची आठवण झाली. ते निवेदन त्यांना पाठ करायला सांगितले होते, पण कामाच्या गडबडीत तेवढा वेळच मिळाला नाही. म्हणून त्यांनी ते पेन्सिलने आपल्या अक्षरात लिहून काढले होते. त्या निवेदनाचे कागद त्यांनी कोटाच्या आतल्या खिशात टाकले. त्याचप्रमाणे वर्तमानपत्राची काही कात्रणंही खिशात घातली. एकदा सगळ्या गोष्टी घेतल्या आहेत किंवा नाहीत हे नीट पाहिले. जहांगीर हॉल समारंभासाठी सज्ज झाला होता.
उत्तम प्रकारची रोषणाई केलेली होती. हळूहळू निमंत्रित येऊ लागले. सभागृहाच्या प्रवेशद्वारावरच त्यांचे स्वागत होत होते. निमंत्रितांमध्ये इंग्लिश लोकांबरोबर काही हिंदुस्थानी लोकही होते. जवळजवळ 200 निमंत्रित होते. कार्यवाह बेक सर्वांची व्यवस्था करण्यामध्ये गुंतली होती. अजून कर्झन वायली मात्र आलेला नव्हता. तो येण्याआधीच मदनलालजी तेथे पोहोचले होते आणि तेथे पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आले की बाकीची तयारी आठवणीने करता करता समारंभाची निमंत्रण पत्रिकाच आणायची विसरली आहे. क्षणभर मन विचलित झाले. पण बेकशी त्यांचा घनिष्ठ परिचय होता आणि प्रवेश पत्रिका नसलेल्या सभासदांसाठी बाहेर एक नोंदणी पुस्तक ठेवले होते. त्यात सही करून आत जाता येत होते. मदनलालजींनीही त्या पुस्तकात सही केली आणि त्या सभागृहात प्रवेश केला. मदनलालजींच्या पोशाखाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या हे लक्षात आलेही, पण हेतुतः त्याकडे दुर्लक्ष करून ते आपल्या ओळखीच्या लोकांबरोबर मनमोकळेपणाने गप्पा मारू लागले. त्यांच्या बोलण्यात इतकी सहजता होती, इतका मोकळेपणा होता की त्यांच्या मनात काही भयंकर गोष्ट खदखदते आहे याची कोणालाही कल्पना येणं शक्य नव्हते. ते गप्पा मारीत असले तरी त्यांचे सारे लक्ष मात्र मुख्य प्रवेशद्वाराकडे लागले होते. कारण अजून त्यांना हवी असलेली व्यक्ती आलेली नव्हती. त्यामुळे मनातून ते जरासे अस्वस्थ होऊ लागले होते. वायली आला नाही तर? पण असं होणारच नाही. तो संस्थेचा कोषाध्यक्ष आहे. त्यातून हा वार्षिक महत्वाचा समारंभ. तो येणारच. मनामध्ये विविध तरंग निर्माण होत होते आणि तेवढ्यात आला. कर्झन वायली सपत्नीक आला. ते पाहून त्यांचा चेहरा खुलला आणि मग गप्पा अधिक रंगल्या. तशातच त्यांची मिस बेकशी देखील गाठ पडली. हाय हॅलो झाल्यानंतर तिच्याशी ते मनमोकळेपणाने बोलले. तिने विचारले, तुझा अभ्यासक्रम संपत आला आहे म्हणतोस, मग परीक्षा कधी आहे? ऑक्टोबरमध्येच होईल. मग लगेच हिंदुस्थानात जाणार का? हां, डिग्री घेतली की मग इथे थांबून काय करायचंय? लगेचच जाईन बहुतेक. तिच्याशी ते इतक्या सहजतेने बोलत होते की थोड्याच वेळात हा माणूस काहीतरी भयंकर कृत्य करणार आहे अशी पुसटशी शंकाही तिच्या मनात उमटली नाही. रात्रीचे 11 वाजत आले होते. मेजवानी संपली होती. लोक निरोप घेऊन हळूहळू जायला लागले. त्याबरोबर वायलीही लोकांमध्ये फिरून त्यांचा निरोप घेऊ लागला. फिरता फिरता मदनलालजी त्याच्या दृष्टीस पडले. त्यांचाही आता त्याच्याशी दाट परिचय झालेला असल्याने तो त्यांच्याशी बोलू लागला. त्याबरोबर आपल्या खिशातील रिव्हॉल्वर चाचपत तेही त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागले. त्याची बायको खालच्या मजल्यावर गेल्याने वायली एकटाच त्यांच्याशी बोलत बसला होता. बोलत बोलत ते सभागृहाच्या मुख्य दरवाजापाशी आले. तसेच ते बाहेरही पडले. दरवाजा बंद झाला. दाराबाहेर जिन्याकडे जायला एक चौकट होती. जिन्याचा भाग तेथपासूनच पडद्याने बंद केलेला होता. ते तेथपर्यंत पोहोचले. हीच जागा ठीक आहे असं मदनलालजींना जाणवलं आणि म्हणून आपल्याला काही महत्वाची गोष्ट बोलायची आहे असं भासवून त्यांनी मुद्दामच आपला आवाज खूपच हळू केला. साहजिकच त्यांचे बोलणे नीट ऐकू यावे म्हणून वायलीनी त्यांच्या तोंडाजवळ आपला कान नेला. आता हाच क्षण योग्य आहे. हवी असलेली संधी ती हीच असे पाहून त्यांनी एक क्षणही वाया न घालवता आपल्या खिशातील कोलटा रिव्हॉल्वर बाहेर काढलं. हात उंचावून वायलीच्या तोंडावर नेम धरला आणि डोळ्याचं पात लवायच्या आत त्यातून 2 गोळ्या झाडल्या.
त्यातील एका गोळीने त्याच्या उजव्या डोळ्याच्या चिंधड्या उडाल्या. दुसरी गोळी डोळ्याच्या खालच्या बाजूला लागली. त्या आघाताने तो कोलमडत 5-7 फूट लांब गेला. ते पाहून मदनलालजींनी आणखी 2 गोळ्या त्याच्यावर लागोलाग झाडल्या. त्या मात्र वरमी बसल्या आणि दोन्ही बाजूला झुकांड्या खात तो जमिनीवर आदळला आणि तत्काळ गतप्राण झाला. गोळ्यांचे आवाज ऐकताच जवळ असलेले एक पारशी डॉक्टर लाल काका हे त्वरेने तिकडे धावले. ते धिंगरांना धरायला पुढे सरसावले. हे पाहताच धिंगरांनी रिव्हॉल्वर मधील 5वी गोळी त्याच्यावर झाडली. नेम अचूक होता. गोळी त्यांच्या छातीतून आर पार गेलीने क्षणार्धात ते खाली कोसळले. एवढं सारं रामायण घडल्यावर धिंगरांनी 6वी गोळी स्वतःवर उडवून घेण्यासाठी रिव्हॉल्वर आपल्या मस्तकाकडे उलटे फिरवले. चाप ओढला, पण इथे मात्र दुर्दैव आड आले. चाप दाबला गेला, पण गोळी मात्र उडाली नाही. पहिल्या गोळ्यांचे आवाज ऐकतात प्रोबिन नावाचा एक माणूस आणि मदन मोहन सिंग नावाचा एक हिंदी विद्यार्थी तेथे धावतच आले. त्याने धिंगरांचा रिव्हॉल्वर धरलेला हात घट्ट धरून ठेवला आणि अन्य कोणाला गोळी लागू नये म्हणून त्याचे तोंड वर छताकडे नेले. त्या हाताची त्यांना काहीच हालचाल करता येईना. ते पाहून धिंगरांनी डावा हात आपल्या कोटाच्या खिशात घातला. प्रोबिनच्या ते लक्षात आले आणि त्याने तोही हात घट्ट पकडला. दोन्ही हात दोन्ही बाजूला ताणून धरले गेले. साहजिकच त्यांच्या हातातून सुटण्यासाठी धिंगरांनी धडपड सुरू केली. प्रोबिनचा हात पिरगळला जात होता. त्याला कमालीचा ताण सहन करावा लागत होता आणि तरी त्याने जीवाच्या आकांताने त्यांना घट्ट धरून ठेवले होते. त्यांच्या हाताची दिशाही त्यांनी बदलू दिली नाही. शेवटी सर्व शक्तीनिशी धिंगरांनी प्रयत्न केला आणि त्याला उचलून इतक्या जोराने फरशीवर आदळले की त्याच्या छातीच्या 2 बरगड्या मोडल्या गेल्या. तोपर्यंत मदन मोहन सिंग नावाचा विद्यार्थी त्याच्या मदतीला आला. दोघांनी मग धिंगरांना जमिनीवर उताणी पाडले आणि काही काळ तसेच धरून ठेवले. या झटापटीत त्यांचा चष्मा उडून एका खुर्चीवर पडला. अजूनही त्यांची सुटण्यासाठी धडपड चालूच होती. पण एव्हाना आणखी काही लोक जमा झाले होते. त्यांनीही प्रोबिनला त्यांच्या हातातील शस्त्र काढून घेण्यासाठी मदत केली. धिंगरांच्या हातातील शस्त्र काढून घेतलं गेलं. मग मात्र त्यांनी आपला प्रतिकार थांबवला. या सगळ्या धांदलीमध्ये ते अगदी शांत होते. खाली पडलेले असतानाही आणि एक जण छातीवर बसलेला असतानाही आणि एकाने घट्ट धरून ठेवले असतानाही त्यांनी हसत हसत मदन मोहनला सांगितले, अरे माझा चष्मा तेवढा दे ना. एकाने तो देताच त्यांनी तो शांतपणे डोळ्यावर चढवला. गोळ्यांचे आवाज ऐकून काय झाले हे पाहण्यासाठी उत्सुकतेने जिना चढून काही जण वरती आले. त्यामध्ये वायलीची पत्नीही होती. जिन्याच्या जवळच त्याचा मृतदेह पडलेला होता. तिने तो पाहिला, पण त्याचा चेहरा इतका रक्तबंबाळ झालेला होता, विद्रूप झालेला होता की तिने क्षणभर त्याला ओळखलेच नाही. पण खाली वाकून पाहिल्यावर तो वायलीच आहे हे मात्र कळल्यावर तिच्या शोकाला पारावार राहिला नाही. दरम्यानच्या काळात सभागृहामध्ये उपस्थित असणारे एक डॉक्टर तेथे आले. त्यांनी वायलीला तपासले, पण काहीही उपयोग नव्हता. त्याचे प्राण केव्हाच नश्वर शरीराला सोडून गेले होते. लाल काकामध्ये थोडीशी धाकधुकी होती. त्यांना लगेचच दवाखान्यात पाठवलं गेलं, पण ते दवाखान्याच्या वाटेवरच गेले. मिसेस वायली तेथेच उभ्या होत्या. सगळीकडे धावपळ चालू होती आणि या सगळ्या प्रकारात फक्त एकच व्यक्ती शांत उभी होती, ती म्हणजे मदनलालजी. डॉक्टरांनी त्यांची नाडी तपासली. ती अत्यंत शांत आणि सुव्यवस्थित चाललेली होती. त्यांच्या या अचाट धैर्याने डॉक्टरही आश्चर्यचकित झाले होते. जहांगीर हॉलमध्ये चाललेला आरडाओरडा ऐकून रस्त्यावर असणारा पोलीस धावत पळत वरती गेला. काही क्षणातच दुसरा पोलीसही त्याच्या मदतीला आला. तेथला प्रकार पाहताच त्यांनी विचारले, कोणी केले हे? या मनुष्याने, मी त्याला गोळी झाडताना पाहिले आहे.
मदन मोहन सिंगाने धिंगरांकडे बोट दाखवून सांगितले. ते ऐकताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्या हातातले रिव्हॉल्वर आधीच काढून घेतलेले होते. त्यांची झडती घेण्यात आली. त्यांच्याजवळ असणारी पिस्तुले, कट्यार, वर्तमानपत्रांची कात्रणं, निवेदनाचे कागद हे सगळं काही काढून घेण्यात आलं. त्यांना अटक करून वॉल्टन स्ट्रीट पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलं. दुसऱ्या दिवशी वायलीच्या वधाचं वृत्त साऱ्या जगात पसरलं. अरे, भारत मंत्र्याच्या खालोखाल ज्याचा दर्जा आहे अशा माणसाच्या वधानं, आणि तोही खुद्द इंग्लंडच्या राजधानी झाल्यामुळं साऱ्या देशात खळबळ माजली होती. ब्रिटिश सरकार हादरलं आणि खवळलं देखील. प्राथमिक सुनावणीचे काम शनिवार दिनांक 10 जुलै 1909 वेस्टमिन्स्टर पोलीस न्यायालयात हॉरेस स्मिथ याच्या पुढे सुरू झाले. सरकारी वकिलांनी वायलीच्या वधाचा वृत्तांत सांगितला. त्यावर धीराने सांगितले, वध, या वध या शब्दाच्या उपयोगाला माझी हरकत आहे का? न्यायाधीशांनी विचारलं. कारण कोणत्याही इंग्रज मनुष्याने केली असती अशी ती एक न्याय्य गोष्ट होती. आपल्या जवळ असणारे वक्तव्य न्यायालयासमोर आणि त्या निमित्तानं जगासमोर आणण्याचा धिंगरांनी खूप प्रयत्न केला, पण त्याला यश येईना. पोलिसांकडून ते दाबले जात आहे असं दिसताच त्यांनी न्यायालयासमोर नव्याने वक्तव्य केलं. त्यांनी न्यायालयात ठामपणे सांगितलं, माझ्या स्वतःच्या बचावासाठी मला काहीही सांगायचं नाही, परंतु माझ्या कृत्याची न्याय्यता सिद्ध करण्यासाठी मला मात्र काही सांगायचे आहे. माझ्याबद्दल म्हणाल तर कोणत्याही आंग्ल न्यायालयाला मला अटक करून कारागृहात अडकून ठेवण्याचा वा मला देहांताची शिक्षा देण्याचा अधिकार नाही, आणि म्हणूनच माझ्या बचावासाठी मी कोणाही वकील दिलेला नाही. आणि मी पुन्हा म्हणतो की हा देश जर्मनांनी पादाक्रांत केला असता त्यांच्या विरुद्ध एखाद्या इंग्रजानं लढणं हे जर देशाभिमानाचं कृत्य असेल, तर मी इंग्रजांविरुद्ध लढणं हे कितीतरी अधिक न्याय्य आणि देशाभिमानाचं आहे. गेल्या 50 वर्षातील 8 कोटी हिंदी लोकांच्या वधास मी या इंग्रजांनाच जबाबदार धरतो, आणि हिंदुस्थानातून या देशात प्रतिवर्षी 10 कोटी पौंड आणण्याविषयी तेच उत्तरदायी आहेत. ज्याप्रमाणे जर्मनांना हा देश पादाक्रांत करण्याचा अधिकार नाही, त्याप्रमाणेच हिंदुस्थान देश पादाक्रांत करण्याचा इंग्रज लोकांना अधिकार नाही. आणि आमची पवित्र भूमी भ्रष्टविणाऱ्या इंग्रज मनुष्याला आम्ही ठार करणं हे संपूर्णपणे समर्थनीय आहे. जर हा देश जर्मनांनी व्यापून टाकला आणि लंडन मधील रस्त्यातून विजेत्याच्या दिमाखानं ते चालत असलेले पाहणं असह्य होऊन, जर इंग्रज मनुष्यानं जाऊन 1-2 जर्मनांचा वध केला आणि तो इंग्रज मनुष्य या देशाकडून देशभक्त म्हणून गणला जात असेल, तर तेच कृत्य करणारा मीही देशभक्तच आहे. मला जे दुसरं काही म्हणावयाचं आहे ते न्यायालयासमोरील कागदपत्रात आहे. मी हे वक्तव्य करीत आहे ते मला दयेची याचना करण्याची इच्छा आहे म्हणून किंवा अशा कोणत्याही प्रकारच्या गोष्टीसाठी नाही. इंग्रज लोकांनी मला देहांताची शिक्षा द्यावी अशीच माझी इच्छा आहे. मदनलालजींच्या फाशीचा दिवस ठरला 17 ऑगस्ट 1909. पेंटन व्हिले कारागृहात त्यांना फाशी देण्यात येणार होतं. शेवटच्या दिवशी देखील त्यांची चित्तवृत्ती शांत होती. त्या रात्रीही त्यांना शांत झोप लागली होती. फाशीच्या दिवशी त्यांना झोपेतून उठवावे लागले. प्रातर्विधी आटोपून त्यांनी नेहमीसारखा पोशाख केला. स्थितप्रज्ञ वृत्तीने सकाळचा नाश्ताही केला. थोड्याच वेळात हडसन नावाचा एक पादरी त्यांना मृत्यूपूर्व पाठ ऐकवण्यासाठी तिथे आला.
पण मदनलालजी हिंदुस्थानचा जाज्वल्य अभिमान बाळगणारे, त्यांनी त्याचा एकही शब्द ऐकून घेतला नाही. मग 9 वाजता त्यांचा अंतिम प्रवास सुरू झाला. धीर गंभीर वृत्तीने आणि संथ दमदार पावलांनी ते वधस्तंभाकडे पावलं टाकत चालत गेले. वधस्तंभापाशी पोहोचता तेथे त्यांनी फास घेऊन एक जण अगोदरच उभा होता. त्यांनी त्याच्याकडे सस्मित मुद्रेने पाहिले आणि स्वतःच तख्ताच्या पायऱ्या चढून गेले. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतःच आपली मान फासामध्ये अडकवली. हे अचाट धैर्य पाहून तेथे असणारे इंग्रज आणि इतर लोक सुद्धा स्तंभितच झाले. त्यांच्या गळ्याभोवतालचा फास आवळला गेला आणि क्षणार्धातच खटका दाबला गेला. फळी उडवली गेली आणि त्यांचा देह खोल खड्ड्यात लोंबकळू लागला. दुसऱ्या क्षणी त्यांचे प्राण अनंतात विलीन झाले. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यात आणखी एका मृत्युंजयाने आत्मबलिदान केले. पोलिसांनी दाबून टाकलेले धिंगराजींचे हे वक्तव्य देशभक्त हिंदी युवकांच्या निर्दय फाशीच्या शिक्षांचा आणि सीमापारींचा अल्पसा प्रतिशोध म्हणून परवा एका इंग्रजाचं रक्त सांडण्याचा मी प्रयत्न केला, हे मी मान्यच करतो. या प्रयत्नात माझ्या सत्सत विवेक बुद्धी वाचून दुसऱ्या कोणाचाही मी विचार घेतला नाही. माझ्या कर्तव्य बुद्धी वाचून दुसऱ्या कोणाशीही मी कट केला नाही. माझा असा विश्वास आहे की परकीय संगिनींच्या सहाय्यानं परदास्यात जखडलेलं राष्ट्र हे नित्य युद्धमानच असतं. निशस्त्र जमातीला उघड युद्ध करणं अशक्य असल्याने मी दबा धरून हल्ला चढवला. मला बंदुका मिळू शकल्या नाहीत म्हणून मी माझं पिस्तूल बाहेर काढलं आणि झाडलं. हिंदू म्हणून माझी अशी भावना आहे की माझ्या देशावर झालेला अन्याय हा परमेश्वराचा अपमान होय. तिचं कार्य हे श्री रामचंद्रांचं कार्य आहे. तिची सेवा ही श्रीकृष्णाची सेवा आहे. निकृष्ट प्रकृतीच्या आणि बुद्धीच्या माझ्यासारख्या मुलाजवळ स्वतःच्या रक्ता वाचून मातेला अर्पण करता येईल असं दुसरं काही नाही आणि म्हणून मी तेच तिच्या वेदीवर अर्पण केलं आहे. हिंदुस्थानला सध्याच्या एकाच शिकवणीची आवश्यकता आहे, ती म्हणजे आत्मबलिदान कसं करावं ही होय. आणि ती शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वतःचं आत्मार्पण करणं हा होय. आणि म्हणून मी आत्मयज्ञ करत आहे. माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटत आहे. हिंदुस्थान आणि इंग्लंड याच्यामधील हे स्वातंत्र्य युद्ध हिंदू आणि इंग्रज हे 2 वंश विद्यमान असेपर्यंत चालू राहील. परमेश्वरापाशी माझी इतकीच प्रार्थना आहे की हे कार्य यशस्वी होऊन मानवाच्या हितासाठी आणि परमेश्वराच्या वैभवासाठी ती स्वतंत्र होईपर्यंत याच मातृभूमीच्या पोटी मला पुनर्जन्म प्राप्त हो आणि त्याच पवित्र कार्यात मला पुन्हा पुन्हा मरण येऊ. वंदे मातरम.